झी 24 तास आरोग्य परिषद 2025 स्पेशल पार्टनर साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल रिड्युसेस ऑइल यूज बाय 50%. स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय MBBS शिक्षणाच्या संधी. ॲक्रेशन फार्मास्युटिकल्स लिमिटेड. ग्रोविंग टुगेदर फॉर अ हेल्थियर टुमॉरो. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट. रिवाइविंग होप्स. संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल. केअर विथ कंपॅशन. नमस्कार. झी 24 तासच्या आरोग्य परिषद 2025 यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, उपस्थित मंडळीचं सुद्धा स्वागत. आज आपल्यासोबत गप्पा मारायला दोन दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. हृदयाचं आरोग्य असं आपल्या या विषयाचं नाव आहे आणि त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आपल्या स्टेजवर आहेत. डॉक्टर रोहित साने यांचं आपण स्वागत करूया. रोहित साने कुणाला माहिती नाही आहे असा मनुष्य खरं तर नसेलच, पण तरीसुद्धा माधवबागचे संस्थापक MD डॉक्टर रोहित साने यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे. आरोग्य आणि त्यात पण खास करून जर आपण हृदयाचं आरोग्य जर पाहिलं तर आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि त्यातून त्यांनी सर्व हृदय रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे, उपचार दिलेले आहेत आणि त्यांना नवजीवन दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी थेट गप्पा मारणार आहोत. खरं तर मुलाखतीमधून आणि त्याचबरोबर रील्सच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यासोबत आपल्यासमोर येत असतात, पण आज थेट गप्पा आपण त्यांच्याशी मारणार आहोत. डॉक्टर रोहित सर, आपलं स्वागत. आणि त्याचबरोबर दुसरं एक व्यक्तिमत्व आहे, ते पाहुणेसुद्धा खास आहेत, कारण कितीही झालं तरी आपल्याला जिभेचे चोचले पुरवावेच लागतात. मात्र असं करत असताना मग तेलकट पदार्थ खाऊ नका असं सातत्यानं डॉक्टर सांगत असतात. मग यावर उपाय म्हणून साईजीवन कोल्ड प्रेस कुकिंग ऑइल ही कंपनी उत्तम जाधव यांनी स्थापन केलेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्यसुद्धा आपण जाणून घेणार आहोत, कारण हे तेल फार कमी लागतं आणि त्यामुळे आरोग्य आणि चव या दोन्हीचा अनोखा संगम साईजीवन कोल्ड प्रेस या कंपनीनं साधलेला आहे. त्यामुळे आपण त्यांच्याशी त्या संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहोत. उत्तम जाधव सर, आपलं स्वागत आहे. तर सुरुवातीलाच मी जाणार आहे डॉक्टर रोहित सरांकडे. रोहित सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवनशैली बदललेली आहे, इतकी बदललेली आहे की ती आता आपल्याच नियंत्रणामध्ये राहिलेली नाही आहे. मग अशा वेळेला आपण हृदय कसं जपायचं? बरं, सर्वात प्रथम झी 24 तासचे आभार की त्यांनी मला इथे बोलायला आज इथे ऑपॉर्च्युनिटी दिली. हृदयाचं आरोग्य जपायचं असेल ना तर असं काही भयंकर काही खास करायची गरज नसते. हृदय हे स्वतःचं आरोग्य स्वतः जपत असतं. आपण जर त्याला अनारोग्य दिलं तर तिथे प्रॉब्लेम चालू होतो. जसं सर्वात पहिलं जर आपण बघितलं तर आयुर्वेदातून असं सांगितलेलं आहे की चिंत्यानाम अतिचिंतनात इति रसवाहिनी दुष्यंती. म्हणजे आपण जेवढी चिंता जास्त करणार तेवढं आपण आपल्या हृदयाला प्रॉब्लेम निर्माण करणार. तो हृदय स्वतः हॅप्पी असतो, तो स्वतः छान स्वतःचं सगळं मस्त आरोग्य बघत असतो. आपण त्याला प्रॉब्लेमॅटिक एन्व्हायरमेंट निर्माण करून दिलं की त्याची बिचाऱ्याची अनारोग्याची सुरुवात होते. सो जर हृदयाचं आरोग्य छान जपायचं असेल तर आपल्याला छान मस्त स्माइलिंग हॅप्पी राहायचं आहे. जे काही घडतं आहे आपल्याबरोबर ते ॲक्सेप्ट करायचं आहे, कारण का ते काही आपल्या कंट्रोलमध्ये नाही. जे घडतं आहे त्याला छान म्हणून पुढे चालायचं आहे. ह्याला जेवढं छान ठेवू तेवढे आपले स्ट्रेस हॉर्मोन्स कमी आपल्या शरीरात निर्माण होतील आणि तेवढंच आपल्या हृदयाला जे प्रॉब्लेम्स निर्माण होतील ते कमी होतील. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या स्ट्रेसला बऱ्याच वेळेस लोक म्हणतात या स्ट्रेसला आपण कंट्रोल करू शकत नाही. ॲब्सोल्युटली राईट. आपल्याबरोबर जे घडतं आहे ते आपण कंट्रोल करू शकत नाही, पण आपण जे करणार आहोत त्याच्यावरती आपण नक्की कंट्रोल करू शकतो. सो स्ट्रेस म्हणजे आपल्याला काय होतं आहे तो प्रॉब्लेम नाही आहे, आपण कसं त्याला प्रत्युत्तर देतो आहे हे म्हणजे स्ट्रेस. आणि ह्याला कंट्रोल करायचं असेल तर दोन गोष्टी लागतील. सर्वात पहिलं म्हणजे त्या दोन्ही गोष्टींचं उत्तर फक्त ह्याच एका ठिकाणातून येतं, म्हणजे बाहेर जाणारी एक गोष्ट आणि आत जाणारी एक गोष्ट. म्हणजे काय, जे काही आपण खाणार आहोत त्या खाण्यावरती जर मी कंट्रोल ठेवला तर माझे स्ट्रेस हॉर्मोन कंट्रोलमध्ये राहतील. आणि जर मी खाण्यामध्ये जर मी जास्त कार्बोहायड्रेट मील खाल्लेलं नसेल तर मी माझे शब्द जे वापरणारे स्ट्रेस आणि अँझायटीमध्ये चुकीचे, ज्याच्यातून उद्या स्ट्रेस निर्माण होणार आहे त्याच्यावरती मी कंट्रोल करू शकतो. सो हृदयाला छान ठेवण्यासाठी स्ट्रेस कंट्रोल करायचं आहे. स्ट्रेसला कंट्रोल करण्यासाठी इंटेक जो कार्बोहायड्रेटचा जास्त होतो त्याला कंट्रोल करायचं आहे. कार्बोहायड्रेटला इंटेक जर कमी केला तर मी जे चुकीचे शब्द वापरून समोरच्याला दुखावणार आहे आणि त्याच्यामुळे जन्मभराचा स्ट्रेस निर्माण होणार आहे तो कमी होऊ शकतो. सो हृदयरोगाला बरं करणं
बरंच सोपं आहे, एवढं डिफिकल्ट नाही आहे. आपण फक्त स्वतःला छान कंट्रोल करून चाललो पाहिजे. अगदी खूप छान आणि सोप्या शब्दांमध्ये तुम्ही सांगितलेले. सर त्याला जोडून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता इतकी धावपळ झालेली आहे, प्रत्येकजण धावपळीतच असतो. अगदी छोटा थोडासा 1 मिनिटाचा वेळसुद्धा आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळेला अशा कुठल्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की त्या जर आपण केल्या तर आपण आपल्या हृदयाचं आरोग्य जपू शकतो? सर्वात पहिली गोष्ट जी काय करायची आहे, तो सकाळी उठलो आपण की नाश्त्या अगोदर अर्धा तास छान व्यायाम. जर तो व्यायाम छान केलेला असेल, व्यायाम म्हणजे 4 गोष्टींचं एकत्रीकरण असेल. सर्वात पहिलं आपण जे काही वॉकिंग किंवा स्विमिंग, रनिंग, जॉगिंग, कुठल्याही प्रकारचे एरोबिक एक्सरसाइजेस ही फर्स्ट गोष्ट असेल. त्या एरोबिक गोष्टीबरोबर जर आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करू शकलो, जपानमध्ये केलेला रिसर्च आहे की तुमची बॉडी जेवढी जास्त फ्लेक्झिबल असेल, तुमचा आर्टिरियल इंडेक्स जेवढा कमी असेल, तेवढं तुमची बॉडी छान असेल, हार्ट अटॅक येण्याचा धोका तेवढाच कमी असेल. सो सेकंड स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. थर्ड असेल योगासनं, की जेवढी बॉडी तुमची फ्लेक्झिबल असेल आणि जेवढं तुमचं स्पाईन फ्लेक्झिबल असेल, तेवढंच तुमचं हृदय छान राहणार आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे प्राणायाम, म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइजेस. जर हे प्रकारचे व्यायाम ज्यांच्याकडे खूप जास्त वेळ आहे त्यांनी भरपूर करावं, ज्यांच्याकडे बिलकुल वेळ नाही त्यांनी कमीत कमी अर्धा तास सकाळी स्वतःसाठी करावा. कारण का स्वतःसाठीच करायचं, की दुसऱ्यांसाठी तर करायचं नाही आहे. आणि जर स्वतःसाठीच आपल्याकडे अर्धा तास नाही आहे तर जगासाठी कुठून वेळ काढणार आहोत, हा पण मोठा प्रश्न आहे. सो जर आपल्याला छान हृदयरोगापासून लांब राहायचं असेल तर छान व्यायाम करणं ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी कुठली तरी गोष्ट जी आपल्याला करायची नाही आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण भूक लागलेली नसताना सुद्धा खात असतो. बऱ्याच वेळेस पोट भरलेलं असताना सुद्धा जेवण सुंदर बनलं म्हणून 2 घास जास्त खात असतो. ह्या गोष्टी केल्या नाहीत, ह्याला काही वेळ लागत नाही, उलट वेळ वाचेल न खाल्याने. So obviously if at all we got to prevent heart disease, these two things is what anybody has to do basic. अगदी आणि जसं सरांनी सांगितलं, की अगदी कितीही चांगलं असलं तरी अन्नाला औषधाप्रमाणे खरं तर आपण ग्रहण केलं पाहिजे, तरच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. आता हाच धागा घेऊन मी जाणार आहे उत्तम सरांकडे. सर, साई जीवन कोल्ड प्रेस ही जी कंपनी तुम्ही स्थापन केलेली आहे, खरं तर जिभेवर ताबा खरं तर काही जणांचा नसतो, माझ्यासकट मी म्हणते. तर मग अशा वेळेला आरोग्य आणि त्याचबरोबर चव देण्याचं काम तुमची कंपनी करते, कारण तुमचं तेलच मुळात जे आहे त्यामध्ये गुणवत्ता आहे, पोषक द्रव्य आहे, त्याचे गुणधर्म आहेत. तर या सगळ्याचा प्रवास नेमका सुरू कसा झाला? नमस्कार. सर्वप्रथम झी 24 आभार. हा आमच्यासाठी, माझ्यासाठी आनंदाचा आणि साई जीवनसाठी अभिमानाचा क्षण आहे. तर सर्वप्रथम मी बघत होतो की बेसिकली आय एम अ बँकर, पण मी आता हेल्थवर बोलत आहे. जो काही माझा अभ्यास झाला आहे त्याच्यावर मी बोलत आहे. तर हृदयरोगाचा आजचा कार्यक्रम आहे. तर मी अभ्यास करता मला असं लक्षात आलं की कोलेस्ट्रॉलपेक्षा डेंजर काय माहीत आहे? हार्ट अटॅकचं मेन कारण. हार्ट अटॅक येतो कसा ह्याचा मी फक्त विचार केला की शरीरात ज्या आपल्या आर्टरी असतात की त्या ब्लॉक होत जातात, त्याच्यामुळेच हार्ट अटॅक येतो. सिम्पल रिझन आहे. मग त्या ब्लॉक काय व्हायला लागल्यात? मग त्याचं रिझन शोधत गेलो. मग त्याचं एक रिझन आलं की ट्रान्सफॅट. आपण कोलेस्ट्रॉल बोलत आहोत, पण सगळ्यात डेंजर काय माहीत आहे? ट्रान्सफॅट. कोलेस्ट्रॉलचे 2 टाईप आहेत, बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल. ओनली ट्रान्सफॅट इज अ मेजर कॉन्ट्रीब्युटर ऑफ हार्ट अटॅक. त्यानंतर मी विचार करत गेलो, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं आपले माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं की 10% ऑइल कमी आणा. अजून एक असा विचार करत गेले की आपण जे ऑइल खातोय कदाचित ते शुद्ध आहे का? आज विचार केला की पाम तेलावर पण मी एक रिसर्च केला, तर ते इतकं डेंजरस आहे आणि इंडियामध्ये 40% ते आपण इम्पोर्ट करतोय. ते जातोय कुठं? आपण सगळी पाम तेल खातोय. कदाचित घरात खात नाही पण बाहेर खातोय. आपण जे बिस्किट खातोय, नमकीन खातोय, चिप्स खातोय, सगळे पाम तेलामध्ये आहेत. तर मला असं वाटलं की मेजर रिझन ऑफ एनी हेल्थ इंडियन लोकांची, तर आपण ऑइल चांगलं खाल्लं पाहिजे. सो साई जीवन त्यासाठी आलं की तुम्ही शुद्ध खावा. जर तुम्ही शुद्ध खाताय ना तर कुठल्याही आजाराची हिंमत नाही की तुम्हाला टच करायची. तर बेसिक पर्पज हाच होता की शुद्ध ऑइल लोकांना मिळालं पाहिजे. अगदी याला जोडून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाजारामध्ये आता वेगवेगळ्या कंपन्यांची ऑइल्स मिळतात, आपल्याला तेलं असतात. तर मग तुमच्या तेलाची अशी काय खासियत आहे, काय वैशिष्ट्ये आहेत? ठीक आहे, मी ह्याच्याविषयी बोलतो की जर आपण बघितलं तर कोल्ड प्रेस पूर्वजांनी जर आपल्या बघितलं ना, देश स्वतंत्र झाल्यापासून 1980पर्यंत सगळ्यांनी आपल्या ग्राउंड तेल खाल्लं, कोल्ड प्रेस तेल खाल्लं. आणि हे आज जे आजार बघतोय, कॅन्सर, हार्ट अटॅक, त्यावेळी नव्हते कदाचित. तर बेसिकली आमच्या तेलाची वैशिष्ट्य काय आहे की कोल्ड प्रेस. कोल्ड म्हणजे कमी टेम्परेचर, 35 डिग्रीला कोणी नाही काढत. आणि प्रेस म्हणजे 2 प्लेटच्या मध्ये प्रेस. बाकी सगळे स्क्वीज आहेत, इव्हन लाकडी खाणं पण स्क्वीज आहे, प्रेस नाही आहे. सो डेफिनेशनप्रमाणे आम्ही काम करावले. प्रोसेस आमची शुद्ध आहे, 100% 0 कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी, कुठलीही भेसळ नसलेले. तर याच्यामध्ये बघितलं अजून जर वैशिष्ट्यामध्ये, तर आमचे तेल हे 50% कमी लागतं आहे.
टेस्ट अशी आम्ही देतो की जी कुणी कधी टेस्टच केलेली नाही आहे. आणि आरोग्य हे बघा, एक तर पहिली गोष्ट की कुठल्याही गोष्टीत जर भेसळ असेल तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर 100% आहेत, एक्सेप्ट पाणी. तर आमच्या ऑइलमध्ये कुठलीही भेसळ नाही, तर कोणताही दुष्परिणाम नाही. आणि आरोग्य त्यासाठी मी इतके चांगले आहेत की आता हृदयाची गोष्ट झाली, मुफा काय करतो, ते LDL जे आपलं बॅड कोलेस्ट्रॉल असतं ते कमी करतो आणि HDL गुड कोलेस्ट्रॉल हे वाढवण्याचं काम मुफा करतो. नॅचरल अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन E आहे. तर शेंगदाण्याची टेस्ट आणि as well as आरोग्य ॲज इट इज आपण लोकांना दिलेलं आहे. ही माझ्या ऑइलची एक वैशिष्ट्य आणि चांगली पॉईंट आहे. अगदी जसं उत्तम सरांनी सांगितलं की शेंगदाणा तेल आहे त्यांचं साई जीवन कोल्ड प्रेस ऑइल आणि त्यामुळे त्याचे उपयोग जे आहेत उपयुक्तता आहे ती जास्त आहे. तर तोच धागा पकडून मी डॉक्टर रोहित सरांना प्रश्न विचारते. सर, आपल्याला अनेकदा आपण ऐकलेलं आहे, म्हणजे आम्ही ऐकलेलं आहे की आयुर्वेदामध्ये शेंगदाणा तेलाला फार महत्त्व आहे. म्हणजे कुठलेही तळणीचे पदार्थ करायचे असतील तर शेंगदाणा तेल वापरलं पाहिजे कारण त्यांचा उष्मांक कमी आहे. तर मग त्याचा एकूण जर विचार केला तर आपण प्रत्येक माणसाने तेलाचं प्रमाण आपल्या आहारात किती ठेवायला हवं? ओके. सो शेंगदाणा तेलाच्या बाबतीत जर आयुर्वेदाच्या बाबतीत बघायचं म्हटलं ना, तर आयुर्वेदात शेंगदाणा तेल म्हणजे शेंगदाण्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. पण शेंगदाण्याचं तेल ॲक्च्युअल जर आपण बघितलं तर 1800च्या साधारण वर्षांमध्ये पोर्तुगीजांकडनं शेंगदाणे आपल्या ह्याच्यात आलेले होते. सो आयुर्वेदात शेंगदाण्याच्या बाबतीत एवढं जास्त डेफिनेशन नाही. पण ॲज व्हॉट यू सेड, स्मोक पॉईंट त्याचा खूप हाय आहे आणि त्याच्यामुळे त्या तेलाला वापरणं हे कधीही चांगलं. आणि आता जसं सरांनी सांगितलं की मुफा आहे, सो ऑब्व्हियसली दॅट इज गोइंग टू बी गुड. आणि वर कुठल्याही प्रकारचं तेल, आत्ता मी एवढंच सगळं छान मला सांगायला आवडेल की तेल हे बेसिक तेल चुकीचं नसतं, त्या तेलाला वापरण्याची प्रथा चुकीची असते की तेल आपण जन्मोजन्म वापरत आलेलो आहोत. त्याला आजकाल प्रमाण जे आपण जास्त वापरतो, ईच आणि एव्हरी गोष्ट आपण तेलात तळलेली वापरत असतो, ते आपल्याला कमी करायला हवं. आयुर्वेदात जसं सांगितलेलं आहे की तेलाचा खूप इम्पॉर्टंट घटक आपल्याला आपल्या शरीरात वापरायचा असतो. आणि जर आपण नीट सायन्स जर बघितलं तर हार्ट ही गोष्ट जी आहे, हार्टचं प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी इज नथिंग एल्स बट फॅटी ॲसिड. सो हृदय कशावरती जगतो तर फॅटी ॲसिडवरती जगतो आणि फॅटी ॲसिड देणारा हा तेलच मेजर घटक आहे. सो तेल चुकीचं नाही आहे. प्रॉब्लेम काय होतो, फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशनची चूक घडते शरीरात एक्सेस अमाऊंट ऑफ ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या कारणाने. म्हणून सरांनी जसं सांगितलं की 50% जर कमी लागत असेल तेल तर सुंदरच सर्वात गोष्ट आहे. आणि जसं आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की 10% जरी कमी केलं तरी त्याचे फायदे मिळतील, हे 100% सत्य आहे. सो तेल हे कधीही कमी प्रमाणात वापरावं. टेस्ट येण्यासाठी जेवढं लागतं तेवढं वापरावं. फ्राईंग जेवढं टाळू तेवढं बेटर. पण तेल हे अंगाला लावायला आयुर्वेदातून सांगितलेल्या बस्तीच्या स्वरूपात किंवा तेलाला ऑप्शन म्हणून तूप जर आपण वापरू शकलो तर तेही सुंदर असू शकतं. अगदी सर, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माधवबाग उपचार पद्धती प्रत्येकाला माहिती आहे, पण तरीसुद्धा तुम्ही अनेक रुग्णांना आतापर्यंत बरं केलेलं आहे. ज्यांना या संदर्भात माहिती नाही आहे, तर माधवबागची नेमकी उपचार पद्धती कशी आहे त्याविषयी सांगाल? ओके. थोडक्यात काय तर माधवबाग हे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये आपलं आत्ता अग्रसर असलेली ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये ज्या रोगांना जिथे आपण हृदयरोग म्हणतो, डायबिटीज म्हणतो, ब्लड प्रेशर म्हणतो, अशा रोगांचं उद्या जेव्हा जाऊन कॉम्प्लिकेशन्समध्ये कन्व्हर्जन होणार आहे त्याला आपण तिथे थांबवण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त आपण आयुर्वेदाचा तिथे वापर करत असतो, कारण का आयुर्वेद हा एज ओल्ड सायन्स आहे. 5000 वर्षांअगोदर गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी जशा आपण इम्प्लिमेंट करत राहू त्याला आपण थोडक्यात म्हणतो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. सो आयुर्वेदातून आपण औषधांचा वापर करतो, आपण पंचकर्माचा वापर करतो, आपण एक्सरसाइजेसचा वापर करतो, आपण योगासनांचा वापर करतो, आपण डायट किट्स वेगवेगळे बनवलेले आहेत ज्याच्यात तेलाचं प्रमाणसुद्धा खूप कमी लागतं वापरायला. सो अशा सगळ्या गोष्टींनी असलेला जो काही हृदयरोग असेल त्या हृदयरोगाला आपण मागे आणण्याचा प्रयत्न करत असतो. आत्तापर्यंत देवाची साथ आणि पेशंटने चांगले केलेले जे काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त फायदा मिळालेला आहे. कारण का इतके सगळे पेशंट्स जे आपल्याकडे आत्तापर्यंत रिपोर्ट्स आणि आपण 150पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स आपण पब्लिश केलेले आहेत जे क्लिअर सांगतं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने रोग रिव्हर्स करणं हे खरं शक्य असतं. अगदी सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून तुम्हाला छोटासा प्रश्न विचारते. हृदयाच्या आरोग्यासाठी काय खावं, काय टाळावं आणि किती प्रमाणात खावं? आणि त्यालाच जोडून एक दुर्लक्षित मुद्दा आहे की आपण विश्रांती घ्यायला सगळेजण विसरलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना 4 तास झोप झाली, 5 तास झोप झाली, पण अपुरी झोप हा सुद्धा हृदयावर ताण आणणारा एक महत्त्वाचा घटक आहे. याकडे दुर्लक्ष होतंय. तर डॉक्टर म्हणून या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? ओके. हृदयरोग टाळण्यासाठी काय खावं, किती खावं, कसं खावं हा खूप सिम्पलसा प्रश्न आहे आणि सिम्पलचं उत्तर आहे
की हृदयरोग जर टाळायचा असेल तर कमीत कमी खावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अध्याजन, म्हणजे आपण उगीचंच जर आपलं पोट भरलेलं असेल तर उगीचंच खाऊ नये, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, जोपर्यंत सणसणीत भूक लागत नाही आहे तोपर्यंत जेवू नये. हे सिम्पल गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर त्याच्यात तुम्ही ॲलोपॅथीचा कन्सेप्ट जर आपण टाकायचा प्रयत्न केला तर जितकं लो कॅलरी फूड आपण खाऊ तितकं बरं, लो कार्बोहायड्रेट फूड जेवढं खाऊ तेवढं बरं, हाय प्रोटीन खाल्लेलं ऑलवेज बेटर. सो ह्या प्रपोर्शनमध्ये जर आपण जेवलेलं असेल तर आपल्याला छान होईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट असेल, तुम्ही व्यायाम करून जर तुमची अग्नी जी काही जेवण पचवायला आपल्याला लागते ती अग्नी मस्त पॉवरफुल करून ठेवलेली असेल तर तुम्ही काही खाल्लं तरी पचवू शकाल. सो ही तुमचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की रेस्ट, की हार्ट डिसीज होण्यासाठी असाही रिसर्च म्हणतो की जर तुमची 7 तासांची झोप नियमित होत नसेल तर हृदयरोग आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण आपल्या शरीरात वाढलेलं असतं. लहानपणी जेव्हा मी जास्त झोपून राहायचो तेव्हा आई मला सारखी ओरडायची की अरे तू केवढा झोपतोयस, पण आत्ता ते कळायला लागलेलं आहे की झोपच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आपण जर छान झोपत असू, झोप म्हणजे दुपारी काढलेली झोप ती झोप नाही, रात्री जी झोप असणार आहे ती खरी झोप आहे. सो रात्रीची झोप, आपण बऱ्याच वेळेस मोबाईल नाही तर टी व्ही ह्याच्यात आपली वेळ आपण वाया घालवत असतो. ते न करता छान सुंदर मस्त झोपूया. त्या झोपेतून आपल्या शरीरात एवढे छान घटक निर्माण होतात ज्याच्याने पूर्ण रिज्युविनेशन होत असतं. सो झोपेत जितके जास्त फायदे आहेत तितकं अजून कशातच नाही. सो खरं धन हे झोपेत आहे. जो माणूस मस्त झोपत तो खरा धनी, असंच मी समजू शकतो. म्हणजे चांगलं झोपणं सुद्धा गरजेचं आहे. उत्तम सर, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की खाद्य क्षेत्रामध्ये आतापर्यंत कुणीही मनी बॅक पॉलिसी दिलेली नाही आहे जी तुम्ही देता, तर त्याबद्दल सांगाल. आणि त्याचबरोबर 50% तेलाचा कमी वापर हा होतो, हे तुम्ही कशाद्वारे सांगताय त्याबद्दल सांगा. पहिलं मी ते 50%चं आन्सर देईन. तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा जर डेटा बघितला तर भारतीय लोक प्रति महिना रिकमेंडेड जे आहे ते प्रति महिना 1 लिटर एका माणसाने खाल्ले पाहिजे, पण वी आर कन्झ्युमिंग 2 लिटर. सो आपण ऑलरेडी डबल खातोय, आपण निम्मं करू शकतो. दुसरं टेक्निकल रिझन मी सांगतो की जर शुद्ध तुम्ही तेल खाताय तर ते तुम्हाला कमीच लागलं पाहिजे, ते पुरवठे आले पाहिजे. तर आपलं तेल काय होतं, जे ओरिजिनल असल्यामुळे ज्यावेळी तुम्ही ते गरम करताय तर ते स्प्रेड होतं. ते तुम्ही रिअल अनुभवू शकता. ते स्प्रेड होतं, त्याच्यामुळे तुम्हाला व्हॉल्यूम कमी लागतो. जिथं 2 चमचे वापरतात तुम्ही 1च चमचा वापरणार, मी न सांगता. दॅट्स वाय वी रिकमेंडेड 50%. आणि जर शुद्धता आहे, जर आपण ओरिजिनल घ्यायला लागलो आहे, जसं म्हशीचं किंवा गाईचं ओरिजिनल 1 चमचा दूध, पिशवीचं तुम्हाला 2 चमचे लागणार आहे. तर शुद्धताचीच गॅरंटी आहे की ते 50% कमी लागणार आहे आणि आपण ऑलरेडी जास्त करतो आहे. आता मनी बॅक गॅरंटीवर बोलतो आहे. माझ्या प्रोडक्टवर कदाचित एकमेव असेल की खाण्याच्या प्रोडक्टला हे बघा, तुम्हाला कपड्यावर तुमच्या शूजवर मनी बॅक मिळणार, तुम्हाला तो प्रोडक्ट परत करायचा आहे, मनी बॅक घ्यायचा आहे. खाल्याला पदार्थावर जर मनी बॅक देण्याची गॅरंटी आहे तर कुठेतरी शुद्धता आहे. मी फक्त एवढंच सांगतो आहे की आपल्या भारतीय लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही ही योजना आणली आहे. आजपर्यंत 2 महिन्याचा प्रवास आहे आमचा. 7,000 फॅमिलींना आपण हे ऑइल दिलेलं आहे. नॉट ए सिंगल पर्सन कम फॉर मनी बॅक. आणि यापुढे येणार नाही. तर मी सगळ्यांना आवाहन करेन, आयुष्यात एकदा 24 कॅरेट सोनं, दिसायला पण 24 कॅरेट सोनं आहे. हे प्रमोशन नाही आहे, हे हेल्थ आहे. जर आज आम्ही मनी बॅक का द्यायला माहीत आहे, एक प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स आहे. आता मंगेश सर पण आहेत ह्यात मेडिकल याच्यामधले आपल्या वैद्यकीय कक्षाचे. तर आपण आज बघतो सगळी हेल्थवर, हेल्थ इन्शुरन्सवर इन्व्हेस्ट करालो आहे. सर आम्ही असं म्हणतो की फ्युचर पुढीसाठी हेल्थ इन्शुरन्स आहे, ज्याचं बजेट आम्ही वाढवत नाही, कारण की 50% यूज कमी, तर महिन्याला जेवढं रिफाईनचं ऑइल लागणार आहे त्याच किमतीचं तुम्ही कोल्ड प्रेस ऑइल घ्या साईजून. बस तुमचं बजेट हलवत नाही. तो प्रीमियम 0 भरायचा आहे तुम्हाला. आता हेल्थ इन्शुरन्स काम काय करतो, हॉस्पिटलचं बिल कमी करण्याचं. आमचं काय करणार आहे की तुम्हाला हॉस्पिटलच्या होण्याला कमी करणार आहे. जसं मी बोललो की ट्रान्सफॅट कमी करणार आहे, तुम्हाला विटॅमिन ई, रोगप्रतिकार शक्ती आणि कॅन्सरचं पण प्रमाण कमी करणार आहे. जर जे काय आपण आता वापरत आहोत की जे रिफाईन तेल हे हाय प्रोसेस तेल असल्यामुळे त्यात फ्री रॅडिकल्स आणि ट्रान्सफॅट हे मोठ्या प्रमाणात आहेत. तर इफ यू आर इटिंग, जर तुम्ही शुद्ध खाताय ना तर तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज नाही. आणि आजच्या पिढीची ती गरज आहे. कॅन्सर असू दे, हृदयरोग असू दे, शुद्ध प्युअर केमिकल फ्री. आमच्या ऑइलचं हे एक वैशिष्ट्य आहे की केमिकल फ्री. तर प्रिझर्वेटिव्ह पण नाही आहे. तुम्ही विचार करा की बिना प्रिझर्वेटिव्हचं पॅक फूड ओनली 1. जगात जे काही पॅक आहेत त्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत. आमच्यात प्रिझर्वेटिव्ह का नाहीत? आम्ही काय करतो, शेंगदाण्यातनं पाणी पण एक्स्ट्रॅक्ट करतो. ज्या गोष्टीत पाणी आहे ना ती लवकर खराब होणार. जर 0 पाणी आहे, तुम्ही तांदूळ बघा, तुम्ही असं जर हातात धरलं असा तर ते 2 वर्ष पण चालेल, पण पाण्यात टाकले की ते लगेच खराब होणार. भाज्या डिहायड्रेट केल्या की वर्षानुवर्ष चालतात. तर आमच्या ऑइलमधनं आम्ही वॉटरच काढलेलं आहे, त्यामुळे ते नॅचरली 2 वर्ष टिकणार आहे. तर 0 प्रिझर्वेटिव्ह असलेला पॅक प्रोडक्ट अगेन आमची USP आहे.
तर अशा आमच्याकडे भरपूर USP आहेत की ज्या आमच्या प्रोडक्टच्या क्वालिटीला, आता मी ह्याच्यावर पण बोलेल ना शुद्धतेविषयी, तर याची टेस्ट पण तुम्ही करू शकताय. एक तर कलर, असा कलर तुम्हाला कुठेच भेटणार नाही 24 कॅरेट. दुसरी एक गोष्ट, सर्वात महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही आमचं ऑइल यूज करायचं. तुमच्या भांड्याला जो कट लागतो डब्याला, तो तुम्ही फक्त पाण्याने धुवू शकताय. जगात असं ऑइल नाही आहे. तुम्हाला 500 लिंबूची शक्ती लागणार आहे ती क्लीन करायला, चिकनाई घालवायला. तर ही शुद्धतेची हमी आहे की जे आपण खातोय, खरंच ते आपण तेल खायलो की केमिकल खायलोय, हा एक प्रश्न आहे. तर आता इथं समय पण होती मगाशी, तर आपल्या तेलाने साईजोननं देवाची वात पण जळत नाही. कारण की हा शेंगदाण्यात तेल केमिकल नसून हे फक्त रस आहे. आणि आजपर्यंत कुठल्याही फळाच्या रसानं देवाची वात नाही जळलेली आहे. तर शेंगदाणा तेल त्याचं पण एक प्रतीक आहे जे आम्ही द्यायला लागलो आहे. तर असे बरेच तुम्हाला टेस्ट आम्ही देऊ शकतो आहे. ॲसिडिटी, अर्ध्या इंडियाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. यांच्या पॉकेटमध्ये ना ॲसिडिटीच्या गोळ्या आहेत. कशा माहीत त्या? ॲसिडिटी बिकॉज ऑफ केमिकल्स. आज आमचं ऑइल खावा, पचायला हलके. ॲसिडिटी मला 7,000मधल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं, ॲसिडिटी, जळजळ, हार्ट अटॅक हे प्रॉब्लेम कमी झाले आहेत. जस्ट आमची सुरुवात आहे. मनी बॅक मी का देतो आहेत? मला पाहिजे आहे की माझा स्लोगन पण आहे, यूज लेस, लिव्ह मोर अँड हेल्थ ऑफ नेशन. ॲटलिस्ट एकदा तरी आपल्या भारतीयांनी शुद्ध तेल जे आपल्या आजोबांनी खाले 22 कॅरेट लाकडी घाणा, मी 24 कॅरेट द्यालो आहे, एकदा तरी यूज करावं म्हणून ही मनी बॅक गॅरंटी आहे. धन्यवाद. अगदी जसं सरांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर रोहित सरांनी तर आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे की कसं आपण हृदयाचं आरोग्य सांभाळायला पाहिजे. पण त्याचबरोबरीने आरोग्य क्षेत्रामध्ये जसे आमूलाग्र बदल होत आहेत, तसेच खाद्य क्षेत्रामध्ये सुद्धा होणे गरजेचं आहे. आणि तसेच उद्योजक उत्तम जाधव सर हे सुद्धा प्युअर मिळायला पाहिजे आपल्या सर्व नागरिकांना, आणि त्यांचं आरोग्यसुद्धा सांभाळायला जायला पाहिजे. यासाठी ते सुद्धा प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मी दोघांचे सुद्धा आभार मानते. डॉक्टर रोहित साने सर, तुम्ही इथे आलात, मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि उत्तम जाधव सर, साई जीवन कोल्ड प्रेस ऑइल हे किती आवश्यक आहे प्रत्येकाने वापरणं, त्याविषयी त्याची वैशिष्ट्य तुम्ही त्यांनी आम्हाला सांगितली, त्याबद्दल मी तुमचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. तर झी 24 तासच्या या आरोग्य परिषदेमध्ये आपण हृदयाचं आरोग्य यावर चर्चा केलेली आहे. आणि दोन्ही मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि उपस्थितांचे सुद्धा आभार. धन्यवाद. झी 24 तास आरोग्य परिषद 2025 स्पेशल पार्टनर साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल रिड्युसेस ऑइल यूज बाय 50%. स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय MBBS शिक्षणाच्या संधी. ॲक्रेशन फार्मास्युटिकल्स लिमिटेड. ग्रोविंग टुगेदर फॉर अ हेल्थियर टुमॉरो. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट. रिवाइविंग होम्स. संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल. केअर विथ कंपॅशन.